लोक काय म्हणतील ना त्याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही ना. हे छोटंसं आयुष्य ना ते एकदम छान असं एन्जॉयमध्ये जगलं पाहिजे. आणि ना ज्या काही समोर आपल्या समोर ज्या गोष्टी येतात ना त्याचा सगळ्याचा एन्जॉय घेतला पाहिजे. असंच काहीसं आहे बरं का. शेतामध्ये 8-10 दिवस असं जाम असं काम केलं आणि असं नाही की फक्त शेतामध्येच सगळीकडे असं फिरत असतं बरं का. शेतामध्ये काम केलं, मुलांना सुट्टी होती, चला म्हटलं डायरेक्ट उड्डाण मारली शेतामधून पुण्याला गेलो बहिणीच्या घरी. तिथे होते आत्या. तर आत्याने सरप्राईज म्हणजे आम्हाला सरप्राईजच होतं बरं का. आत्या तिथं होत्या. चला म्हटलं आत्या आहे ना तर आत्याला घेऊन मॉलमध्ये गेलंच पाहिजे. मग आत्याला घेऊन गेलो एमेनोरा मॉलमध्ये. चला म्हटलं आता मुलांना तर न्यायचंच होतं, मग आत्याला पण फिरवा म्हटलं. आपल्याबरोबर आत्या तरी कधी फिरणार ना. मग आमच्याबरोबर त्यांनाही नेलं. त्या नको म्हणत होत्या मी घरी थांबते तुम्ही फिरून या. नाही म्हटलं तुम्हाला पण यावं लागेल, तुम्ही तरी कधी फिरणार. असं सगळ्यांनी मिळून छान असं मुलांना खेळायला पाठवलं. आम्ही तिघींनी छान असं गप्पा स्पेंड केल्या. खूप छान वाटलं बरं का. ह्याचा डिटेल ब्लॉग आहे ना चॅनलवरती, लवकरच येईन, तुम्ही पाहिला अजिबात विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असे सुंदर सुंदर व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आता 2-3 दिवस असेच सुंदर असे पुण्यातले व्हिडिओ येतील. तर माझ्या आयुष्यामध्ये ना मी सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करत असते. आणि खरंच सांगू का, सगळ्यांनी असा गोष्टींचा सगळ्यांचा एन्जॉय केला पाहिजे. काम, एन्जॉय, आणखीन सगळं काही केलं पाहिजे. या छोट्याशा आयुष्यामध्ये छान असं जगलं पाहिजे. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया का